तर इराण युद्धामुळे जगभरात इंधन टंचाई आणि भाववाढ सहन करावी लागते। होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे ही झळ अधिकच बसत असताना आता एक नवी बातमी आली आहे। या मार्गावर कायमस्वरूपी टोल आकारण्याचा विचार इराणने सुरू केलाय। मात्र सध्या तरी भारतासह केवळ 5 देशांची जहाजं या समुद्रधुनीतून जाऊ देणार असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज जाहीर केलं। त्यामुळे गॅस आणि इंधन टंचाईतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता दिसतेय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। होर्मुझवर कायमस्वरूपी टोल नाका। आंतरराष्ट्रीय मार्गावर इराणची वाटमारी। युद्ध संपल्यानंतरही होर्मुझमधून वाहतूक खर्चिकच। इस्रायल अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणनं पहिलं पाऊल उचललं ते होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग बंद करण्याचं। ही रणनीती एवढी यशस्वी ठरली आहे की आता ट्रम्प यांचा मुख्य उद्देशच होर्मुझ खुली करणं हा झालाय। 4 आठवडे होत आले तरीही अमेरिकेला होर्मुझचा मार्ग मोकळा करता आलेला नाही। त्यातच आता होर्मुझवर कायमस्वरूपी टोल लावण्याचा विचार इराणनं सुरू केलाय। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनी याबाबतचा प्रस्ताव तयार केलाय। संसदेत रीतसर कायदा तयार करून होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून वसुली करण्याचा विचार इराणनं सुरू केलाय। मात्र आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा मार्ग मुक्त असल्यामुळे एखाद्या देशाला असा एकतर्फी टोल लावता येणार नसल्याचं जहाज मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी स्पष्ट केलं। स्ट्रेट ऑफ होर्मुझ इज एन इंटरनेशनल स्ट्रेट और इंटरनेशनल कन्वेंशन के मुताबिक उससे राइट ऑफ फ्रीडम टू नेविगेशन है और इस पर कोई भी लेवी फी इम्पोज नहीं की जा सकती है एज पर इंटरनेशनल रेगुलेशन। इसलिए कोई भी तथ्य किसी ने प्रस्तुत किया, किसी ने आर्ग्यूमेंट किया, उसका कोई बुनियाद नहीं है, वो निराधार है। विशेष म्हणजे भविष्यात टोलचा विचार करणाऱ्या इराणनं त्याची सुरुवातही केली आहे। गेल्या 10-12 दिवसांपासून इराणी सैन्य दलानं होर्मुझवर विशेष यंत्रणा लागू केल्याचं सांगितलं जात आहे। 15 मार्च पासून इराणनं होर्मुझवर अनधिकृत टोल नाका सुरू केल्याचं वृत्त लाईन्स लिस्ट या संकेतस्थळाने दिलंय। हे संकेतस्थळ जगभरातल्या जहाजांच्या वाहतुकीचं वार्तांकन करतं। होर्मुझमधून जाऊ इच्छिणाऱ्या जहाजांना या बूथवर सर्व कागदपत्र दाखवावी लागतात। तसंच काही निवडक देश वगळता शुल्क देऊन आणि रिव्होल्युशनरी गार्डच्या मार्गदर्शनाखाली होर्मुझ पार करावी लागत असल्याचं लाईन्स लिस्टन्सनं म्हटलेलं आहे। असं असलं तरी भारतीय जहाजांना कोणतंही शुल्क द्यावं लागत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। तो परमिशन नहीं लेनी होती है किसी से, पहले भी नहीं थी, आज भी नहीं लेनी होती है। परमिशन किसी से नहीं लेते हैं। वहाँ की बहुत ही विशेष परिस्थिति है आज की डेट में, इसलिए आप सिचुएशन को एसेस जरूर करते हैं कि सेफ्टी कैसे होगी, कैसे चलना चाहिए, किस समय चलना चाहिए। लेकिन फिर भी परमिशन, किसी का परमिशन चाहिए ऐसा नहीं है। इंटरनेशनल व्यवस्था ऐसी है कि जो स्ट्रेट होते हैं, क्योंकि वो इंटरनेशनली अवेलेबल है, फ्रीडम ऑफ नेविगेशन है उसके थ्रू, उसमें ट्रैफिक सेपरेशन प्लान बनता है। याला दुजोरा मिळाला तो इराणचे भारतातील वाणिज्य राजदूतावासाच्या ट्विटमुळे। चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या मित्र राष्ट्रांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे। हा परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांचा संदेश दूतावासानं प्रसिद्ध केलाय। LPG घेऊन भारताची 5 जहाजं होर्मुझमधून येणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं बुधवारी दिली। याला थेट इराण सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांकडूनच दुजोरा मिळाल्यामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।